आणि 14 अध्यायामध्ये आपण सकाळी बरंच चिंतन केलं आणि तुमच्या ओळख आपण येऊ. ज्ञान आणि अज्ञान या दोन भागामध्ये बुद्धी कुठं आहे हे समजून घ्यायचं. प्रत्येक जीवाला अज्ञान असतं, ते स्वतःला कळत नसतात. अज्ञान म्हणजे भ्रमामध्ये राहणं आणि ज्ञान म्हणजे स्वतःच ओळख करून घेणं. या दोन गोष्टीचा विचार जिथं होतो त्या गोष्टीला चिंतनामध्ये श्रवण भक्ती म्हणतात. श्रवणामध्ये ईश्वराची जी प्राप्ती होती आणि संसारामध्ये दुःखाची स्थिती कायम राहते. पण ते दुःख का होतं आणि कुणाला होतं? अंतःकरणाने. का होतं तर मनाला. अज्ञानामुळे होतं आणि ज्ञान तुम्हाला नसतं, ते प्राप्त करावं लागतं. त्याचं नाव ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान म्हणजे एक सुखाची अनुभूती. सुख जिथं प्रगट होतं आणि दुःख तिथं समाप्त होतं, अज्ञान तिथं सरकून जातं आणि मन ईश्वरामध्ये लीन होतं. हे अद्वैताचं नातं सहज तुम्हाला प्राप्त होतं सतसंगाच्या द्वारे. सतसंगातून जे दिव्य शक्ती प्रगट होती, ते दिव्य भोगायला मन आतुर असतं. बुद्धी ते मला सुख पाहिजे. प्रत्येक जीवाला एक इच्छा आहे की सुख हवंय. पण कोणतं सुख? न संपणार. भौतिक पदार्थाचं सुख टिकत नाही, तर सुख नसतंच. पण जीवाला सुख कायम पाहिजे. चिरकाल सुख ते आत्मसुख आहे. भगवंताच्या ओळखीनंतर जे सुख प्रगट होतं ते सुख अलौकिक असतं. आणि ते सुख म्हणजे परमेश्वराच्या ओळखीनंतर प्रगट होतं. जसं आंब्याला मोहर येतो आणि नंतर आंबा येतो. जर मोहर नाही तर आंबा नाही. तसे चिंतन नाही तर आत्मसुख नाही. चिंतन श्रवणाच्या माध्यमातून बुद्धीला जेव्हा प्रगाढ बोध मिळतो, खूप मोठा साठा होतो बोधाचा. मग लहरी उठतात आनंदाच्या. तेव्हा ती ईश्वर आणि बुद्धी एकत्र नांदतात. त्याला म्हणतात आत्मैक्य. ते ऐक्य नाही बरं, आत्मैक्य. ज्या बुद्धीला भगवंताचा स्पर्श होतो बोधानं, वेदानं, श्रवणानं आणि माऊलीच्या ज्ञानानं, बुद्धीला भगवंताची प्राप्ती होती. जी बुद्धी भगवंताच्या भेटीसाठी डगमग होती, जिला ईश्वराची सान्निध्यात जायचं असतं, बुद्धीला देहाचं सान्निध्य नको असतं. अंतःकरणाला जगाचा भ्रम नको वाटतो मनाला. तो साधक येतो श्रवण. कारण आत्मकल्याण आहे. तिथं स्वतःला ईश्वराचं भान आहे, तिथे देहाचं भान नाही. तिथे जडाची जाणीव नाही. तिथे वृत्तीमध्ये जगत भाव नाही आणि आत अज्ञान उरत नाही. तो ब्रह्मवेत्ता असतो. ज्या ब्रह्मवेत्त्याला एवढं का जगामध्ये स्थान महान असतं? कारण तो ईश्वराच्या सानिध्यात असतो. त्याला भगवंताचं प्रेम असतं आणि तो भगवंत युक्त असतो. त्याचा आणि भगवंताचं अंतर नसतं, म्हणून तो ब्रह्मवेत्ता जगात महान असतो. हे कळत नाही लोकांना. तुम्ही कथा ऐकताल, भागवत. ज्ञान ऐकताल, ते श्रेष्ठत्व वेगळं. कारण त्या भगवंताचा लीला आहे. त्यांना काय केलं, कोणत्या अवतारामध्ये काय केलं. पण भगवंत कसा आहे आणि तो कुठं आहे हे सांगणारा ब्रह्मवेत्ताच असतो. कथा करणारा तो भगवंताची भेट नाही, भगवंताचं प्रेम तयार होतं तिथं. तुम्हाला कळतच नाही भेटा कुठं काय मिळतं ते. जिथे भगवंताचं प्रेम त्या कथेनं येतं की असा ईश्वर आहे, असा ईश्वर आहे, असं केलं, त्याच्या लीला. पण भगवंताच्या प्रेमामध्ये जीवाचं आणि शिवाचं अंतर आहे, ते कायम आहे. तुम्हाला तुमच्या लेकराला जर तुम्ही अंतर ठेवलं मुलाने, तुमचा मुलगा रोज घरी यायला आणि बसर म्हणून थांबायला, तुम्हाला समोर येत नाही, तुम्हाला बोलत नाही, तुम्हाला आई म्हणत नाही, तुम्हाला जमतंय का?
जमते तुम्हाला? नाही जमत. मग जसं तो मुलगा एका रूम मध्ये तुम्ही एका रूम मध्ये असतात, तुम्हाला फक्त मुलगा दिसतो, तसं तुम्हाला फक्त देव दिसतो. परंतु तुम्हाला बोलणं झालं ना, तुमच्या उशिरी झाला. मग तुमचं आणि त्याचे सानिध्य आहे का? नाही. अंतर आहे अंतर. हे अंतर वेदात नाही राहत. ह्याच्या पुढे आम्हाला बोलता येत नाही. त्यांच्यापासून मोठा सिद्धांत कोणता आहे? कोणता? जसं मुलगा आणि आईचं जर अंतर वाढत गेलं तर ते नात्याला किंमत नाही, हे लक्षात ठेवायचं. पण जेव्हा अंतर कमी होतं तर त्या दोघांचं मन एकत्र येतं. तसं जीव जीव एकत्र येतात, ते नातं म्हणजे अविनात. अंतर ठेवून ना, तिथं देव इथं मी, तिथं देव इथं मी, कवर करायचे. अंतर आहे की नाही? पण ज्या हे अंतर भेदात आहे, पण वेदात अंतर नाही. लक्षात ठेवा मी शब्द काय बोलते ते. भेदात अंतर आहे, वेदात अंतर नाही. पण हे परमार्थ कुणाला समजतच नाही, आणि झेपत नाहीच नाही. कारण भगवंतानं प्रभू रामरायानं काय केलं हे कथित ऐकून झालं. आता झालं ना, एकदा दोनदा दहा पाचदा. मग आता राम कुठे आहेत, राम कसे येत, आणि त्यांचं अंतर आहे का नाही, जर असं विचारलं ना लोकांना, रामानं मला ऐकणाऱ्या किंवा सांगणाऱ्या लोकांना, त्यांना डिफरन्स कळत नाही कळत. कारण राम रूप होता आणि रामाचं पाहणं आणि राम नाव घेणं आणि रामाची जी स्थिती भोगणं या वेगळे टप्पे. रामाचं नाव वेगळं, रामाचं स्वरूप वेगळं, रामाचा लीला वेगळा, रामायणामध्ये घडलेले प्रसंग वेगळे. सगळे एकच आहे नाही. मला एक प्रसंग माहिती ना, एकदा हनुमंतराया आणि रामराया सागरावर बसले होते, समुद्र किनारी श्रीलंकेच्या सागरात. असं मजाक असं बसता बसता राम दगड टाकायत राम प्रभू, आणि हनुमंतराय बी टाकायत. पण हनुमंताच्या नावात भक्ती होती, त्या दगडावर नाव बी होत. राम कशाला लागतं, स्वतःचा राम कशाला नाव टाकते दगडावर. त्याने टाकायत बुडायला, राम दगड टाकायत बुडायला, हनुमान टाकायत तरायला. दोघे एकमेकांकडून हसायले. राम हसायले, हनुमंत बघायले. म्हणजे देवा काय झालं? ते म्हणले अरे हनुमंता, माझं बुडायला तू तरायला. देवा तुमच्या हातातून पडला दगड कसा तरण? कारण त्यानं रामाला सोडलं की, दगडानं तुम्हाला सोडलं, पण माझ्या दगडावर राम नाव आहे, त्या रामाला त्यानं धरलं. तसं बुद्धीनं रामाला धरलं. माती कळते काय? कळालं केवढं छान उदाहरण देत. रामाला पाहणं नजरेनं, रामाला धरणं बोधानं, आणि राम रूप होणं ज्ञानानं. सांगता का ते रामायणवाले? अवडंबर झाले आजकाल. ऐकावं पण 56 तेच नाही. एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा दहादा. आता पुन्हा पुढे सरकाव का? आता राम रूपता प्राप्त करायची. कारण ज्या स्वरूपाच्या स्थितीतून राम प्रगट झाले, ती स्थिती खरी रामची. नंतर कमून गेले, मग कमून थांबले गेले काय सरयू नदीमध्ये आपल्या धामाला आनंदाने गेले. तसं आपण आनंदाने जाऊ. कुठं कळत बायाला? आपल्या स्वरूपामध्ये सहज बुद्धीने प्रवेश करावा. पण बुद्धी स्वरूपात प्रवेश करते का? लोकांच्या घरात करते की नाही? तिचं कसं मोठ्या बसला काय असतं हेच असतं. ती काय म्हणली आणि बायका मंदिरात तर काय असतं हेच असतं. घोळकेचं घोळके आहे की नाही? घोळके दुसरं सगळं घरातलं रामायण. परंतु ज्या रामाला आम्ही पाहिलं तुम्ही नजरेनं, त्या रामाला जाणलं का मनानं? बोला की
म्हणजे पाहणं हा त्रिपुटी संबंध आहे आणि त्याला जाणणारा द्या संबंध आहे. होतं काही म्हणून तर ज्ञानेश्वरी ऐकावं लागते. ही कथा नाही, ही पाठ आहे. लोकांना कळत नाही कथा काय पाठ काय, सगळं सारखं म्हणते. कथा बी सारखी आणि पाठ सारखा. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? त्यांना माहितच नाही पाठ म्हणजे काय. भगवंतानं काही काळ अवतार घेतला आणि तिथे रामायण केलं आपलं. रामाआधी घडले रामायण, तसं लिहून ठेवून कसं वागावं लागलं. राम का मनानं वागले का? त्याला वागावं लागलं नाही. जसं लिहून ठेवलं तसं नाटक करावं लागलं. राम त्या मनातून रडले का? राम म्हणून सीता दोन आहेत का? सीता लांब गेली का? रामाला सीता सोडत असती का? हे कळतं का? राम म्हणाला सीता लागती. त्याला काय उत्तर द्या आता? राम म्हणायला सीता म्हणजे शक्ती लागते. मग जाते का ती शक्ती रामापासून? पण हे जे लीला केली ना, हे तुमचं आमच्यासाठी, की जसं देवानं वनवास भोगला तुम्हाला आम्हाला कसा भोगून येईल. म्हणजे हे पुढे आपल्या आठवण यावी म्हणून हे पाठ केले रामानं. म्हणजे राज्य अभिषेक व्हायच्या आधीच त्यानं त्याग केला. कशाचा? त्या पदाचा, आसनाचा. नाही केला का? निघून गेले ना. सांगा बरं, रामानं त्या आसनाचा त्याग केला, अभिषेक सोडून दिला, राज्य सोडून दिलं. आता सोडते कुणी? सोडते कुणी? मी आता भाऊ लावून त्यांच्या कथेची फीस काय मी म्हणले मोठे असून बाप्पा माहित 2 मिनिटं बसलो आम्ही. ते कथा वगैरे चालली म्हणले मानवतला वगैरे होणार आहे. ठीक आहे. मी म्हणले भाऊ फीस काय लय मोठे असं म्हणले बाप्पा. 4 लाख 5 लाख. आता 7 दिवसात 5 लाख 10 लाख 20 लाख म्हणलं बापा. म्हणजे त्या रामाचा ऐकायला 25 लाख जायचे. तेव्हा त्या रामाची कथा सांगते. आणि नाही दिलं त्याच्याकडे पैसे दिले कसं आता मला ऐकायचे रामाची कथा. मी म्हणते विचार सांग. ते म्हणतो टाका पैसे. बरोबर आहे सांगा ना. आम्हाला सांगता येईल तुम्ही दक्षिणा रामायण घेतून सांगायची. दक्षिणाकडे टीव्हीवर बघितलं नाही का? रामायण चालू आहे टीव्हीवर. झालेलं आहे चालू समोर नाही का? महाभारत नाही का? त्यात आहे का बळभद्र सुभद्रा अर्जुन सगळं दाखवलं. कृष्ण कसं पळून गेलं, कसा अभिमन्यू कसा गेला याच्यामध्ये युद्धात, सगळं कथा ठेव त्या महाभारतात. तुम्ही वाचन करा. मिळतं घरच्या घरी. आपण संध्याकाळचा एक टाइम ठेवायचा, आपण रामायण काढायचं. अर्धी घंटा तिथे वाचत राहायचं रोज. शांत मन होत आहे आणि काही पैसा लागत नाही, कुठं जावं लागत नाही, काही माती नाही, काही नाही. पण आपण सुरूच करत नाही. काही टाइम ठेवायचा. ह्या टाइम मध्ये हे वाचायचं, ह्या टाइम मध्ये हे वाचायचं. पण आपण आपल्या वळण लावून घेत नाही. पण आपला काल संसारात जातो, परमात्मा कामी येत नाही. पण आपला काल जर संसाराला दिला तर यमाशिवाय दुसरा तुमच्या बशी कुणी येत नाही. मग तेच हे गिऱ्हाईक पक्क ठरलेलं. चला म्हणतात की जावं लागतंय. काहीच बोलता येत नाही. एका क्षणामध्ये गुडू 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 काय म्हणता येते? काहीच बोलता येत नाही. म्हणून आपला जो सत्कर्म आहे, जो आपला टाइम आहे, काल आपल्याला भेटलेला देवाकडून, एवढ्या काल तुला राहायचं इथं आणि मग माय यायचं बाहेर. देहातून नाही जायचं का? ज्यांना ज्ञान नाही त्यांचा प्राण अधंतरी असतो. ज्यांचे कर्म धर्म पाप पुण्य सगळं साचलेलं असतं. कर्तेपणाने केलं कर्म. मी गंगेला गेले, मी अभिषेकाला गेले, मी पूजा केली, मी दान दिलं, हे सगळं खात्यात जमा होत आहे. मग ते भोगायला कोणा खाली येते तो जीव. मग सांगा तुम्ही, जिथं खात पार होत ते आत्मचिंतन, जिथं पाप पुण्य संपत ते आत्मचिंतन, जिथं कर्म धर्म वर्म सगळं सफल होत ते आत्मचिंतन, आणि जिथं बुद्धीला ईश्वराचं नातं तयार होतं ते आत्मचिंतन. तर ते आत्मचिंतन कसं आहे ते आपण बघू. आत्मचिंतन म्हणले, संसाराची चिंता म्हटले.
संसाराला चिंता आणि आत्मस्वरूपाचं चिंतन आहे ना. दोघाला विचच आहे, पण इकडं चिंता कुठं संसारात. सांगा बरं काय सुख आहे, काय सुख आहे? फक्त लग्ना दिवशी सुख आहे, हे बघतील तिथे बघतील तेवढं सुख आहे. पुन्हा काय माती सुख नाही. बघा तुम्ही जगात बघा, सोडून द्या आपलं. पुन्हा आहे काय सुरू होतं, पुन्हा वटाने फुटाने सगळं सुरू आपलं. चला अध्याय 14वा. गिरिजयनी मोहभ्रमे. तेव्हा तम वाढतं, तमगुण. मग तिथे मग मोह आणि भ्रम ह्या दोन अवस्था त्या चित्ताला. खूप सुंदर विषय आहे, आपण धावता घेऊ. वाढलेनी तमे गिरिजयनी मोहभ्रमे. तिथं मग तुम्हाला काय कळतं? गिळतो कशाला? तिथं मग तुम्हाला काय करतो? गिळतो कशाला? मोह तुम्हाला गिळतो, भ्रम तुम्हाला गिळून टाकतो. तुम्हाला भगवंताचं भान येत नाही. कुणामुळे? मोहामुळे. ते अज्ञानत्व श्रमे घेणे नाही. म्हणून ऐका, वाढलेली तमे, तमोगुण जर वाढला, ऐका, गिळजेनी मोहभ्रमे. गिळजेची मोहभ्रमे. तो आता आपला गुणातीत विषय झाला. गुणातीत असलेला ज्ञानी महात्मा तम जरी वाढला, व्यवहार जरी झाला, तरी तो गुणानगर असल्या जात नाही. त्याला तम काही करत नाही, कारण तो माझ्यामध्ये आला. गुणातीत झाला म्हणजे तो माझ्यात आला, आणि जो माझ्यात नाही आला त्याला हा तमोगुण रसून टाकतो. आता आपले वर्णन आहे गुणातीत महात्म्याचं. चला पुढे. आता अज्ञानत्व न श्रमे. अज्ञानामुळे तो श्रमला जात नाही, तिथं अज्ञान राहत नाही. घेणेही नाही, तो कष्टी होत नाही. कशामुळं? कुठल्याही संसारातल्या कोणत्याच कर्मानं तो कष्टी होत नाही. चांगलं जरी कर्म असलं तरी संपणार आहे, आणि वाईट कर्म असलं तरी संपणार आहे. म्हणून तो कुठल्याही कर्माला चिटकत नाही, दुरून पाहतो. आता ऐका, वैमोहाच्या अवसरी ज्ञानाची चाडण धरी. ज्ञाने कर्मे नादरी होतान दुःखे. बघा, होतान दुःखे. त्या दुःख होत नाही. कसं होत नाही बघू आता. वैमोहाच्या अवसरी त्याला ज्ञानाची चाडण धरी. जेव्हा अविवेक होतो, आणि अविवेकाने काय घडतं प्रारब्धामध्ये, त्याला त्याचा काही दोष नाही. म्हणजे ज्ञानोत्तर कोणची क्रिया जर झाली तर त्याला बघता लागत नाही. हे ज्ञानाच्या अवस्था कळण्याकरता त्यांनी अवश्य वाटतात. जेव्हा ज्ञानाच्या नंतर जो पुढे गेलेला आहे आणि त्याला अविवेकाने जर काय घडलं चुकून, तर त्याला काहीही बिघडत नाही, बिलकुल बिघडत नाही. का बिघडत नाही? तर पुढे सांगितलंय, ऐका आता. पैमोहाच्या अवसरी ज्ञानाची चाडण धरी. तो मोहात गेला, ज्ञानाच्या पलीकडे गेला. काय निमित्तानं मोहाला लेकरू मांडीला आलं, हस्त माणूस जवळ घेतो, तर त्याला बद्ध झाला कधी नाही. ज्ञाने कर्मे नादरी होता न दुःखे. ज्ञानामुळं कर्मामध्ये जास्त टिकत नाही. त्याला दुःख होतं का मी कर्म केले म्हणून? नाही बेटा, ज्ञानाच्या अवस्थेत गेल्यावर कर्म धर्म सगळे थांबतात. आणि जरी झालं तर स्पर्श नाही, जरी झालं पापले नाही, आणि न झालं तर दुःख नाही, आणि वाईट कर्म केलं तर त्रास होत नाही, कारण तो देहावर नाही. याचे एकच उत्तर, तो देहावर नसतो. एकच उत्तर शेवटी छान दिले, कारण तो कुठे नसतो? देहामध्ये. आणि हेच आपली अवस्था भोगावी. तुम्हाला काही कळो यानं आयुष्य संपणार आहे का तुम्हाला नेणार आहे, त्याच्या आधी भगवंताकडे जावं. तुम्हाला काळ शिवतच नाही. आमच्या श्रवणाचं फल बेटा, हे कोणत्याच तीर्थाचं नाही, यात्रेचं नाही, दानाचं नाही, कशातच फल नाही. जगामध्ये ज्ञानाचं फल एवढं अपरंपार आहे, त्याची किंमतच तुम्ही करू शकत नाही, कधीच नाही बेटा. तुम्हाला काळ शिवत नाही, तुम्हाला जन्म येत नाही, तुमचं भ्रम अज्ञान उरत नाही, तुम्हाला कोणा देहात कुठल्या देव टाकत नाही. किती सुंदर आहे काही. तुम्हाला प्रवास करायचा, तीर्थाला किती मरमर आहे बाबा बाबा बाबा. आता तुम्ही सांगा, जसं युपीला जायचं, उत्तर प्रदेशला किती 2 दिवस गाडीत बसा, कुणा वाजते स्नान करायला जागा नसतो. कुठं करायचं रेल्वे मध्ये 2 दिवस बसायचं, कुठं ट्रेन मध्ये आहे का स्नान करायला जागा? किती कठीण आहे. करावं आम्ही नाही म्हणत नाही, पण हे किती सोपं आहे. जे सोपं आहे
ते झेपत नाही, आणि जे कठीण आहे ते सुटत नाही, आणि मी कोण हे कळत नाही, आणि आयुष्य हातात उरत नाही. कसं करायचं मग आता? चिंतनात राहायचं, सगळं भरून निघतं, सगळं निघतं. आता ऐका, सायं प्रात मध्याह्न या तिन्ही काळाची गणना, नाही जेवी तपना जैसा असे. तपना सूर्य तापतो एकसारखा, त्याला माहिती आहे का सकाळ झाली दुपार झाली? नाही. तो आपल्याकडे माहितीच आहे, सकाळ तुम्हाला इकडून तिकडे गेलाय, तिकडे सकाळ, तिकडून आलाय तिकडे सकाळ, पण त्याला सारखं सूर्यच नाही. त्याला आहे का दुपार संध्याकाळ? कुणाला? हे तुम्हाला आहे. म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये सूर्य सूर्यच आहे, तसा तिन्ही अवस्थेमध्ये मी ब्रह्मच आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती ही अवस्था येतात जातात, पण आत्मा येतो जातो, त्याची अवस्था बदलती. तो जशाला तसा. तसं सूर्याच्या ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळ काही नाही. सूर्य जशाला तसा. ज्ञानानं काही जरी केलं तर ज्ञानी जशाला तसा. बघा किती पोटून दिले बघा ना. तिन्ही अवस्था सूर्याला नाही. तसं हे कर्म करणं, पाप करणं, म्हणजे तमोगुण येणं, रजगुण येणं, त्याला काही वाटत नाही. तम आला तर ते बघतो, रज आला ते बघतो, सत्व आलं त्याला बघतो, पण बघणारा साक्षी असतो आणि गुणाला धरणारा विकारी असतो. हेच एवढं लावून घ्यायचं आपण मनाला. त्या गुणाच्या व्यवहाराला आपण बघून जर बाजूला गेलं आणि आपल्याला काही विकार झाला नाही तर आपण गुणाला सोडलं, आणि आपण व्यवहाराला धरून जर काही मनामध्ये खळबळ झाली, पुन्हा पुन्हा तेच पुन्हा. संसार लोकात काय असतं? विकार गेलाच नाही, मळमळ होतं, उलटी बी करत नाही, ते मुली थांबत नाही. अवघड आहे बरं का. बोलणं सोपं आहे, ऐकणं सोपं आहे, पण गुणातून बुद्धीला बाहेर काढणं सोपं नाही. पण आमच्या माऊलीची कृपा जर झाली तर बुद्धी गुणातून चटकन बाहेर येते. तसं लोण्यातला केस दिसला, आपण हात लावला, असं वडला की पटकन येतो, आणि भाकरीतला केस तुटतो पण बाहेर येत नाही. बघा भाकरीतला केस कसा तुटतो, निघतो का बाहेर? तसा संसारी बाहेर निघतच नाही. कथा ऐका, कीर्तन ऐका, गंगेत बुडून या, त्याला अज्ञान टाकायला इतकंच यावं लागतं. भाकरीतला केस, भाकर भिजती, केस बाजून निघतो, तसा बोध भिजतो, मन बाहेर निघत. भाकर भिजली, केस बाजू आला का नाही पाण्यावर? बरोबर आहे की नाही? तसं बुद्धी माऊलीच्या बोधानं भिजली तर ते मन देहातून बाहेर निघालं. पण हे महत्वाचं आहे. काही करा पण मनामध्ये संसार नाही, मनामध्ये तो आणि त्याच्यामध्ये मन आहे, तो एक जातो. कोण? ईश्वर आणि जीव. बस हे सांगायचं आपल्याला. आता ऐका, तया वेगळाची काय प्रकाशे, ज्ञानित्व यावे असे, काय जळान पाऊसे सांगा होय. बघा आता खूप सिद्धांत प्रभू काय प्रकाशे, त्या ज्ञानी लोकांना वेगळ्या प्रकाशाने प्रकाशित व्हायची गरज नाही, तो आत्मप्रकाशात असतो. तया वेगळाची काय प्रकाशे, ज्ञानित्व या असे, काय जळणार पाऊसे सांगा होय. समुद्राला पावसाच्या पाण्याची गरज नाही, तसं ज्ञानी महात्म्याला अन्य ज्ञानाची गरज नाही, कारण तो स्वयंप्रकाशात असतो. अन्य ज्ञानाची गरज त्याला नसती, तो स्वतःचा स्वयंभू ज्ञानात असतो. हा विषय सकाळी घेऊ, सिद्धांत पडेल ते सांगते. तर मला जरा गडबड आहे, सहा झालीतच. विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंग बली की जय. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ की महाराज.